त्यांचा समागम घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दुनावे अनुतापासी दुनीव चढे वैराग्य वाढे चढोवडी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दुनावी निळामणे वाडे भाव निळामणे वाडे भाव संचरे आत्मानुभव निजांगी सहज त्यांच्या ऐकता गोठी परमार्थ पोटी दुनावे महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्त आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कैलाशिराणा शिवचन्द्रमौळी फणेन्द्रमाथा मुकुटे जळाळी कारुण्यसिन्धू भवदुःखहारी तुझविन शम्भो कोणतारी मनोजं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरिष्टं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पायी पद्मनाभिराजे हलारी दिनाकरणे जन्मला स्मुरारी जगी धन्यदो सद्गुरुबोधराजा तया पाहुलाशी नमस्कार माझा जयांचे केलिया स्मरण होय सकळे विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या दोही बाही संत सभा दोही बाही संत सभा दोही बाही संत सभा सिंहासनी उभा श्री विठ्ठल श्री विठ्ठल सिंहासनी उभा श्री विठ्ठल सिंहासनी उभा श्री विठ्ठल सिंहासनी उभा श्री विठ्ठल सिंहासनी उभा श्री विठ्ठल येत आहे दोही बाही संत सभा सिंहासनी उभा श्री विठ्ठल शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या पालखी मार्गावर भगवान भामेश्वराच्या या पाटोदा नगरीमध्ये संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या रस्त्यावर आदरणीय पूज्य वैराग्य मूर्ती हरिभक्तीपरायण रामकृष्ण रणदिवे बापू महाराज आणि त्यांच्यावर कृपा असणाऱ्या सर्व साधू संतांच्या कृपेने बापूचे बंधू आणि परिवार बापूबरोबर बापूच्या वैराग्याच्या सावलीत वाढणारी सर्व भक्त मंडळी या सर्वांच्या सद्भावनेतून विठ्ठलगड बरोबर आहे विठ्ठलगडाची स्थापना होऊन हे कार्य चालू झालेलं आहे।
एक वैशिष्ट्य असं वाटतं मला की अनेक ठिकाणी विठ्ठलाची मंदिर आहेत, पण जगद्गुरु तुकाराम महाराजांचे एक प्रमाण आहे की विठ्ठलाची मंदिर असून तिथे संत नाहीत, पण तुकाराम महाराजांचे प्रमाण आहे, दोही बाही संत सभा, सिंहासनी उभा श्री विठ्ठल. देव असा आहे महाराज की देवाच्या दोन्ही बाजूनं संतांची सभा आहे. असं मंदिर तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही, ते पाटोद्यात पाहायला मिळतं. बापूंची कल्पना अशी आहे महाराज की पांडुरंग एकटा नाही, विठू माझा लेकरवाळा संगे भक्तांचा मेळा हे प्रमाणात आहे, पण मंदिरात नाही. ते मंदिर आहे फक्त पाटोद्याला, आणि ते केले फक्त बापूनीच. संत पांडुरंगानीची मूर्ती भव्य मूर्ती आहे, दोन्ही बाजूला संत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, नाथ महाराज, ही संत मंडळी. थोडं आता रामकृष्णच आहे बरं का. संत भगवान बाबा, संत वामन भाऊ महाराज, आणखी एका संतांची मूर्ती बघा. हा संत चाकरवाडीची माऊली महाराज, सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज. आता येताना बघितलं, पण त्याच्यात बापूला एक कमी वाटलं. सगळं आहे पण गणपती पाहिजे. ऐका 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 थोडं दमदारा, थोडं दमदारा. चहा उकळायची, दूध टाकायचे नसतं, जरा रंग येत नाही त्या चहाला, थोडी उकळी फुटू द्या ना. एरवी आलो तर ते नव्हतं, पण आत्ता आल्यानंतर मला दर्शन घेताना ते जाणवलं. कारण ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण अगोदर गणपतीला नमस्कार केला. आपलाही कोणताही ग्रंथ असू द्या, हरिविजय असो, रामविजय असो, पांडव प्रताप असो, कोणताही ग्रंथ असो, त्या ग्रंथामध्ये गणेशालाच वंदन आहे. श्री गणेशायनमा मग सुरू होतं. शेतकऱ्याला फार कळत नसेल, त्याला गणपती उच्चार नीट येत नसेल, पण पेरताना मात्र गणपतीचं नाव घेतो. गाण्या 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 अलग लक्ष. गणेश गणपती काम लागू दे सुती, म्हणजे गणेशांचं महत्त्व आहे. बापूने तीही उणीव ठेवली नाही. आणि अशा प्रकारच्या विठ्ठलगडाच्या दरबारात उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य, कोणी सप्त्याला आला असेल, कोणी आजोळाला आला असेल, असंच अशी सर्व मंडळी या ठिकाणी आले. या सर्व मृदंगाचार्याला, भजनी मंडळीला, महाराज मंडळीला कोटी कोटी धन्यवाद देतो. हार्मोनियम वादक, विनेकरी, दोन्ही चोपदार, श्रुती मंडळी, माता भगिनी, साऊंड सिस्टीमवाले सगळे. आणि बापूला जरी इकडे यायला उशीर लागत असला तर आम्हाला वाटलं तर बापू कुठे आहेत असं वाटलं, पण तुकारामजी होते. पण त्यांच्या पुढे एक युवक उभा होता, तुकारामजीचा मुलगा दक्ष. दादासाहेब आपल्या सर्वांनाच, परिवाराला धन्यवाद देतो. आणि अधिक प्रस्तावनेला वेळ न घेता सेवेकरिता निवडलेला अभंग श्री संत निळोबारायचा आहे. आणि बहुतेक आपल्या कानावर न पडलेला, वाचण्यातून न गेलेला असा अपरिचित अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा श्री संत निळोबाराय अपेक्षा व्यक्त करतात. काय व्यक्त करतात? अपेक्षा. अपेक्षा प्रत्येकालाच असते. अपेक्षा नाही असा माणूस जगात नाही महाराज. फक्त संसारी जीवाला संसाराची अपेक्षा असते, आणि परमार्थिक साधकाला देवप्राप्तीची अपेक्षा असते, संत दर्शनाची अपेक्षा असते, नाम साधनेची अपेक्षा असते. अपेक्षा प्रत्येकाला. मग निळोबाराय त्याला अपवाद कसे असणार? श्री संत निळोबाराय हे अपेक्षा व्यक्त करतात. बरं, हे कोणाकडे अपेक्षा व्यक्त करत असतील? अलीकडं काय झालं महाराज, यूट्यूबवरून तारखा घेतल्या जातात. म्हणजे जे तारखा, ज्याच्या तारखा आहे ते पंढरपूरला जातो का, ग्रंथ वाचतो का. आणि जास्त मी बोलत नाही महाराज, पण थोडं असं आहे. पर या बाबा या मंडळी, विठ्ठल विठ्ठल
पोरीला लग्नाच्या टायमाला सगळा मंडप भरला तर तिचं लक्ष रस्त्याकडं असतं. तिला वाटलं सगळे पाहुणे आले, गावकरी आले, सगळे आले, पण माझा भाऊ आला नाही, माझी आई आली नाही. आणि गाडीतून ती 2 उतरलेले दिसते ना, त्या पोरीला मंडप भरल्याने वाटतं मला. माझं बी आज तसंच झालं. आला का लक्षात? बापूला पाहिलं की मंडप भरल्यासारखा सर्वाला वाटतो. धन्यवाद देऊन आपण चिंतनाकडे वळत आहोत. निळोबराय अपेक्षा व्यक्त करतात. बरं, कुणाकडे अपेक्षा व्यक्त करत असतील? हा अभंग संपूर्ण डोळ्यासमोर ठेवा. निळोबराय अमक्याकडे अपेक्षा व्यक्त करतात असा शब्द नाही इथे. देव शब्द नाही इथे, संत शब्द नाही. आणि बाकीच्याकडे तर संत मागतच नाहीत. पुन्हा एकदा लक्षात घ्या, या अभंगामध्ये निळोबराय अपेक्षा देवाकडे व्यक्त करतात म्हणावं. ते 4ही चरण वाचा शिंदे महाराज. इथे देव शब्द नाही, म्हणजे देवाकडे अपेक्षा व्यक्त करत नाहीत. म्हणजे आपल्याला हे लक्षात येत नाही नेमकं कोणाकडे. संताकडे अपेक्षा व्यक्त करावी म्हणावं तर इथं संत शब्द नाही. मग निळोबराय हे कोणाकडे अपेक्षा व्यक्त करत असतील? याच्या आपण जर चिंतनास गुरुमाऊली संतांच्या कृपेने येत आपल्या लक्षात येईल. लग्नाच्या घाईघाईत नवरदेव रुसला. लग्न टायमावर लावायचे. नवरीचा बाप कंजूस आहे. ते म्हणतो ठरलं. मी तर पहिलेच म्हणते दूध प्यायला वाटी द्यायची नाही, आपल्याला माहीत नाही. पण नवरीच्या आईला वाटलं इतकं मोक्यावर मोडामोडी बरणार नाही. त्यामुळं नवरीच्या आईनं पटकन 50,000 काढले आणि पोराला सांगितलं लवकर अंगठी घेऊन या. आता काय भाव आहे मला माहीत नाही, पण कमी पडून म्हणून मी 50 सांगितले. हां, आता ती पोरग मिरच्याच्या गल्लीला जाईल का कापड दुकानाला जाईल का कुठे जाईल? तुमच्या मनावर सांगा. का जिथं बुटाच्या दुकानाची लाईन तिथं जाईल का ह्याला जाईल, कुठं भाजी मार्केटमध्ये जाईल, कुठं जाईल ती? हां, ज्वेलर्सकडे जाईल का? माल तिथंच मिळतो, दुसरीकडे मिळत नाही माल. तसं निळोबराय अपेक्षा व्यक्त करतात संतांच्या विषयी. मग संत मिळायचे असतील तर कोणाकडे जावं लागेल? निळोबराय कोणाकडे गेले असतील? हे बघा, संताच्या भेटीशिवाय देव मिळत नाही, गोष्ट खरी. पण संत मात्र मिळायचं असेल तर इतर ठिकाणी कुठेच मिळत नाही. ते ठिकाण एकच आहे. परी जग करुणा केली परी जग जेठी. बहुअवघडा हे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. संताची भेट होणं अवघड आहे. का अवघड? एक तर संत दुर्मिळ आहेत आणि दुसरी गोष्ट असले तर संताबद्दल आपली संत बुद्धी होत नाही, ही अवघड आहे.
अधिकारी पुरुष आपल्या जवळ असले तरी आपण इतर गोष्टीत शंकाच घेत राहतो. हे कसं आहे, हे आपल्या बुद्धीला पटत नाही, ते अमका नाही, ते तमका नाही, तमका नाही. ज्ञानोबा तुकोबराच्या काळातसुद्धा लोक महाराज शंकाच घेत होते, इतराचा काय विषय महाराज. कारण आपली बुद्धी साथ देत नाही. का? तेवढं पुण्य नसल्यामुळे आपल्याला ती गोष्ट तेवढ्या पद्धतीने स्वीकारावी वाटत नाही. एवढे वेदशास्त्र संपन्न रामेश्वर भट्ट, आलं का लक्षात? पण तुकोबऱ्याचं साधुत्व त्यांना नाही पटलं खूप दिवस. का? पुण्यही कमी असले की बुद्धी त्याला साथ देत नाही. नाथांच्या पोटी हरिपंडित जन्माला आले, पण आपले वडील संत आहेत हे हरिपंडित त्याला नाही वाटलं. म्हणून तर ते राग काशीला निघून गेले. आमच्या वडिलाचं मला पटतच नाही. एक तर संत दुर्मिळ आहेत. मौक्तिकम न गजे गजे चंदनम न वने वने. प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळात मोती असतील असं नाही, क्वचित. आणि प्रत्येक जंगलात चंदन असत नाही, मलयागिरी चंदन विरळा. आणि असलं तरी त्याला त्याची बुद्धी होत नाही. ही पहिली अडचण. आणि म्हणून अशा संतांची भेट होणं अवघड आहे. तशी प्रमाणं खूप आहेत, आपल्याला कमी वेळात करायचे कीर्तन, पण प्रमाण म्हणून जातो. पवना घालवील पालान, पायी चढवील गगन, भूत भविष्य कळवील वर्तमान, पदी त्या साधूचे नकळे महिमान. किंवा आस्था जाता रवी धरवेल. ह्या न घडणाऱ्या गोष्टी घडतील, पण साधूची भेट होणं शक्य नाही. पण भेट व्हायची असेल तर काय करावं लागेल? खूप एखादी गोष्ट वाटते पण सँक्शन नाही झाल्यावर काय करा? मंजुरी. हां, काय झाले? प्रस्ताव गेलाय, सगळं झालंय, होय म्हणलेत, ओके म्हणलेत, नॅकी म्हणलेत, बजेट आलं म्हणलेत, सगळं म्हणलेत. फक्त काय नाही, प्रमाण आहे. प्रशासकीय मान्यता नाही, बजेट खाली येत नाही, वर्क ऑर्डर मिळत नाही, काम होत नाही. काय पाहिजे? प्रशासकीय मान्यता पाहिजे. त्या पद्धतीने आपल्या जीवनात प्रचंड पुण्य असलं तरी परंतु भगवान परमात्म्याची प्रमा मिळायला पाहिजे, प्रशासकीय मान्यता मिळायला पाहिजे. आणि देवानं मान्यता दिली बस, बजेट असो नसो, एकदा का प्रशासकीय मान्यता मिळाली मग शासनाचं दायित्व आहे ते काम पूर्ण करण्याचं. आता ह्यात कोणी बी जरी गुत्तेदारी असले तरी मी सुद्धा संस्थांवर येणाऱ्या बजेटमुळं मला बी ह्यातलं माहिती आहे म्हणून सांगतो. आता जो चुलीपाशी बसला नाही त्याला नेमकं काय माहिती काय शिजणार आहे, पण अधूनमधून आम्ही चुलवणापाशी असतो त्याच्यामुळे आपल्याला माहिती नेमकं काय. प्रशासकीय मान्यता पाहिजे. तसं संत भेटण्यासाठी देवाची मान्यता पाहिजे. म्हणून हे गुत्तेदार लोकांना विचारा, ते कुणाच्या मागं फिरते? कुणाच्या मागं फिरते? ते म्हणजे सगळं झाले, वरून सगळं झाले, कामाचं नाव आले, सगळं झाले. विचारा गुत्तेदार लोकाला, पण अजून काही नाही, वर्क ऑर्डर नाही. वर्क ऑर्डर का नाही? अजून वरून काय आली नाही, प्रशासकीय मान्यता नाही. तसं देवाची कृपा झाल्याशिवाय, प्रमा मिळाल्याशिवाय संत भेट होत नाही. हे निळोबरायाला पक्क माहीत आहे. मग निळोबरा हे कोणाकडे मागत असतील? हां, हे देवाकडे. हा माल दुसरीकडं नाही, देवाकडंच आहे. देवाने कृपा केली तर संतांची भेट आहे, नाहीतर होत नाही महाराज. आणि म्हणून निळोबराय कोणाकडे मागत असतील? देवाकडे मागत असतील. एक, आता निळोबरायाचा अभंग असल्यामुळे मागणारे निळोबराय आहेत हे नक्की. आता ही जी त्यांची अपेक्षा आहे ती देवाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून ती काय असं नाही की बाबा अंगठी घेण्यासाठी मिरच्याच्या गल्लीला जाणारी इतक्या अडाणी नाही. ती त्यांना माहिती नेमकं, त्या पोराला माहिती नेमकं आत्ता लग्नाला 15च मिनटं राहिलेत आणि पाहुणे रुसलेले आहेत. मग आता कुठे पळेल ते पळल नाही. ते हेतूनच ऑनलाईन पैसे टाकील आणि म्हणजे कृपया लवकर गाडीवर बसून तुमच्यातली ती अंगठी पाठवून द्या. पैसे पाठविलेले आहेत, इतक्या झटपट काम करत आहेत. त्या पद्धतीने निळोबरायाने हे विचार केला आणि भगवंताकडे मागणी केली, देवा माझी अपेक्षा आहे. तुकाराम महाराज आपलं भगवंतानी सांगितलं, निळोबराय तुम्हाला काय पाहिजे? अभंगाच्या पहिल्याच्या घडो त्यांचा समाग, घडो त्यांचा समाग,
त्यांचा समागम ज्यांची प्रेम विठ्ठली. संत निळोबाराय समागमाची अपेक्षा करतात. आता समागम म्हणजे काय आणि ते घडो अशी अपेक्षा निळोबाराय करतात. आणि समागम घडो म्हणतात. संत वाङ्मयात कधी कधी अशी पद्धत आहे, नाव नाही घ्यायचं पण लक्षण सांगायचं. काय करायचं, नाव घ्यायचं नाही पण काय सांगायचं, लक्षण सांगायचं. ते आम्हाला चौथीला एक कविता होती बघा. विटा घेतो, वाळू घेतो, घर विहिरी बांधून देतो, ओळखा कोण. हे काय झालं, लक्षण. आणि लक्षणावरून ते लक्ष ओळखायचं असतं. तसं इथं निळोबाराय संतांचं लक्षण कुठंच सांगत नाहीत. नाही तर सिद्धप्रज्ञशका भाषा समाधिस्तश केशव सिद्धी किं प्रभाषेत किमाशेत्वाव्रजेत किम असं म्हणे. पजात यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. असं स्थितप्रज्ञेची लक्षणं नाहीत. गुणातीताचं लक्षण सांगितलेलं आहे. अलग लक्षात ज्ञानीपुरुषाचं लक्षण सांगितलं नाही. हां, असं उघड सांगितलेलं नाही. फक्त काय सांगितले, ज्यांचे प्रेम विठ्ठली त्यांची संगती मला घडावी की ज्याचं देवावर प्रेम आहे. ज्यांचे प्रेम विठ्ठली त्यांची संगती घडावी. तुकाराम निळोबाला तुम्ही एवढा अट्टास का करता. ते म्हणले मी वैतागलो आतापर्यंत. ज्याची ज्याची संगती केली त्यांनी आम्हाला फसवलंय. बहुताचे संगती बहु पावलो भजिते, बहु पावलो भजिते, बहु पावलो भजिते. बहुताची संगती बहु पावलो भजिते, बहु पावलो भजिते, बहु पावलो. बहुताची संगती बहु पावलो भजिते, बहु पावलो भजिते, बहु पावलो भजिते. बहुताची संगती बहु पावलो भजिते, बहु पावलो भजिते, बहु पावलो भजिते. एक दोन जणांची संगती केली नाही. निळोबाराय म्हणतात अनंत जन्म वेगवेगळ्या लोकांची संगती केली पण फसतच आलो. आणि जे अपेक्षित आहे ते मिळालंच नाही. धनाच्या मागे कळिकाळाचा लाग, म्हणून संग खोटा त्याचा. हे पैसा भगवान नहीं लेकिन भगवान से कम नहीं, असे लोक म्हणतात. काय पैसा काही देव नाही पण देवापेक्षा काय कमी नाही. हे पडतंय ना तुम्हाला, पडतंय ना. तुकाराम महाराज निळोबाराय म्हणले आम्ही हे बी करून बघितलो
आम्ही पार कबीरापर्यंत जाऊन बघितलं. हे छोट्या मोठ्या उगा लग्नाला उष्ण दिलं आणि कुठं पेरणीला बी उष्ण दिसलं असल्यापाशी नाही आम्ही गेलो. पार कुबेरापर्यंत जाऊन बघितलं, पण त्यांची बी फजिती आखो देखी हाल. तुम्ही बघा, गरीब माणूस जितका निवांत झोपतो ना तेवढा पैशावाला झोपतच नाही. गरीबाला भीतीच नाही हो कोणाची. ते जुन्या काळामध्ये काय व्हायचं, मागचं बऱ्याच वर्ष झाली त्याला, की ऑपरेशनच्या गाड्या यायच्या, धर की पकड की नाही ऑपरेशनला. हे बऱ्याच लोकांना आठवत असेल, आहे की नाही. आता हे तुमच्या नव्या पिढीला ऐकून असतात, पण ह्यातली म्हातारी माणसं त्या फजितीतून बाजूला निघालेले आहेत. धर की पकड की नाही दवाखान्यात, धर की पकड की नाही दवाखान्यात. भ्यायला लागले. 4-5 संन्यासी तिथं देवळापुढे बसले होते. कुणी म्हणलं अहो साहेब महाराज 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 गाड्या येणार आहेत. म्हणलं कशाच्या गाड्या येणार आहेत ऑपरेशन करायला? कुणाचं? ज्याला लेकरं जास्त आहेत. ते म्हणला मला लेकरच नाहीत, बायकोच नाही. लय लोकांची फजिती झाली. तुम्ही सांगा, पैसेवाल्याची फजिती, सत्यावाल्याची फजिती. आता मी ह्या काळात नाव नाही घेत, सध्याचा काळ लय असा आहे, कोणतं नाव घेतलं आणि कोणाला ट्रोल होईल काही सांगता येत नाही. पुन्हा म्हणतात लाव रे व्हिडिओ. त्याच्यापेक्षा हे बघा, जो विचार करून बोलतो तो फसत नाही, आणि जो बोललेला विचार करून बघतो तो पस्तावा पावतो. त्याच्यापेक्षा असं बोलायचं की कुणाला सापडूच नाही. फक्त एवढीच गंमत आहे की सगळ्याची संगती करून बघितली पण फसलो राव आम्ही, आम्हाला समाधान नाही झालं. आणि खरंच तुम्हाला समाधान जर झालं असलं आयुष्यभरात, तुम्ही म्हाताऱ्या माणसाला जाऊन भेटा. ते म्हातारी माणसं मनालाच बोलते ते एकट्याला अशी. माणूस नसते, काही नसते, ते मागचं आठवीत आहे. ह्याच्यापाशी गेलो त्यानं दगा दिला, त्याच्यापाशी गेलो त्यानं दगा दिला, त्याच्यापाशी गेलो त्यानं फजिती केली. जगद्गुरू आपल्या संत निळोबारा म्हणतात, बहुताचे संगती बहु पावलं फजिती. शेवटी विचाराच्या मागे गेलो, विचार काहीतरी आपल्याला देईल, पण विचारानं सुद्धा आम्हाला फसवलं का? अनेक बुद्धीचे तरंग, क्षणोक्षणा पालटे रंग. आता ही गोष्ट घ्यावी ती, पुन्हा ती करावी वाटते, पुन्हा ती करावी वाटते, पुन्हा ती करावी वाटते. एका जागेवर बसूच देत नाहीत महाराज. बस वाटतं नोकरी असावी, नोकरी असावी त्याला वाटतं साईड बिझनेस असावा, साईड बिझनेस का असलं की त्याला काय वाटतं थोडी शेती असावी, मग शेती असली की त्याला काय वाटतं थोडं सोनं नाणं घ्यावं. हे सगळं करता करता एवढं कर्ज होतं महाराज की बस. पुन्हा सगळीच धरून येतात, पुन्हा म्हणतात आम्हाला कुठेतरी दुकान राखाय ठेवता का. ही बुद्धी माणसाला अशी इकडी भरकटीत भरकटीत नेत होती. मी एका डॉक्टरच्या दवाखान्यात उतरायचो. ते माळफीळ घातले, वारे यायला लागले. एके दिवशी मला म्हणले ते जरा वारकरी संप्रदायापेक्षा जरा स्वामी समर्थ जरा बरंच वाटतंय म्हणलं. मी म्हणलं बरं बरं बरं. म्हणलं कशाला यांच्या नादी लागायचे, आपल्याला वर दवाखान्यात राहायला खोली मिळते, स्टँड इथं समोर आहे, उगं म्हणजे बिनफायद्याचं कोणाशी भांडत जाऊन विनाकारण वेळ बी जाते, कष्ट बी जाते. म्हणलं कशाला काय करायचं. पुन्हा 2-4 महिने गेले की ते म्हणले ह्याच्यापेक्षा जरा प्रजापिता ब्रह्मकुमारी बरं वाटते. मी म्हणलं बरं 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 बरं. पुन्हा 4-5 महिने गेले की म्हणलं जरा निरंकारी बरं वाटतंय. मी म्हणलं बरं 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 बरं. पुन्हा काही 1 वर्ष गेले की म्हणले मला वारकरी संप्रदायच बरा वाटतंय. मी म्हणलं बरं बरं बरं. त्या डॉक्टरीन बाई म्हणले मी 4 वर्ष बघते तुम्हाला बरं 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 म्हणता. म्हणलं हे बघा ताई, आम्हाला माहिती आहे मारुतीच्या देवळापासून निघाले दिंडी माघारी देवळापाशीच येत असते, उगा दिंडीच्या मागं पळायचं नसतं. हां का? तसं बुद्धी आपल्याला अनेक ठिकाणी नेते. पण तुकोबाऱ्या सांगतात काय सांगावं, या बुद्धीनं आम्हाला अनेक ठिकाणी नेलं, परंतु धरू जाता संग तो तो धरू जाता अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा
क्षणोक्षणा बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग धरू जाता संग तवतो होय बाधक म्हणून बहुताचे संगती बहु पावलो फजिती. आता आम्हाला कळू आले खट्याळसे हे कोणी उपयोगाचे नाहीत असं कळालं. ज्याची तुझं गुंती ते तुझं मोकलीती अंती. आणि म्हणून निळोबाऱ्या देवाला सांगतात देवा मला त्यांचा समागम घडू. उगं थोडक्यात समागम म्हणजे काय बरं का. संस्कृतमध्ये गमगच्छती म्हणजे जाणे असा मूळ धातू आहे. त्याला आ उपसर्ग लागला आ गच्छती म्हणजे येणे जाणे येणे. पण ते कसं असावं सम्यक. संस्कृतमध्ये जे 22 उपसर्ग आहेत प्रति आदी अनु नि विशी त्यापैकी एक समयोग आहे. सम्यक म्हणजे योग्य. मग अर्धमध्ये आगम मधला आ शिरला म्हणून समागम असा शब्द तयार झाला. सम्यक संगती सम्यक असावी. काय असावी? ज्याची संगती करतो ते धन्य करणारे असावी. आणि संगती करताना मात्र आपल्याला अहंकार येऊ नये, आपल्याला स्वार्थ येऊ नये, आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दलची द्वेषभावना होऊ नये. असं जर झालं तर ती संगतीसुद्धा हानिकारक ठरते. म्हणून देवा समागम घडो. काय घडो? त्यांचा समागम घडो. कुणाचा? ज्यांचे प्रेम विठ्ठली, ज्याचं देवावर प्रेम आहे. आता प्रेम ही आपली वृत्ती महाराज. प्रेम म्हणजे काय? अंतःकरणातली वृत्ती. ती वृत्ती काय करते? ज्याच्यावर पूर्णपणे समरस होते त्याला काय म्हणायचं? प्रेम. मग कोणाचं कशावर प्रेम असेल, कोणाचं कशावर प्रेम असेल, कोणाचं रुपये पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, कोणाचं पैशावर प्रेम असेल, कोणाचं व्यसनावर प्रेम असेल, कोणाचं कशावर प्रेम असेल, त्याच्या प्रेमाचा विषय आहे. पण प्रेमाचं सूत्र असं आहे की देवाच्या विठ्ठली प्रेम, विठ्ठलामध्ये बरं का ही सुद्धा सप्तमी आली. ती अभंगाचा अर्थ कळायला सुद्धा मराठी सगळं जमलं पाहिजे. हे कर्तरी प्रयोग आहे का कर्मणी प्रयोग आहे का भाव्य प्रयोग आहे, अलग लक्षात. त्याचा कर्ता कोणता, कर्म कोणतं, त्याचा समन्वय कसा, त्याचा उपक्रम कसा, त्याचा उपसंहार कसा, त्याचा अभ्यास कसा, त्याचा आता अर्थवाद काय, त्याची उपपत्ती काय, ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात आल्या ना मग अभंग व्यवस्थिशीर कळतो. आणि ह्यातलं काहीच नाही ध्यानात आलं ना मग अभंग घ्यायचा म्हणून घ्यायचा आणि कीर्तन संपायच्या टायमाला लोकाला म्हणावं लागतं महाराज ही अभंग कीर्तनाला घेतला होता. मग ते म्हणते असंही होय, बरं मग आता करतो जय विठ्ठल. मी म्हणली कीर्तन का लांबलं? अभंगच डोक्यात येणार होतं माझं की कोणता कीर्तनाला घेतलाय. म्हणून बरं झालं तुमचे उपकार तुम्ही लक्षात आणून दिले. असं नाही जमत महाराज. अलग लक्षात त्याचा विचार केला गेला पाहिजे. इथे विठ्ठली प्रेम म्हणजे काय आहे बरं का. ह्या प्रेमाचे 3 निकष आहेत. भक्तिप्रेम त्याला म्हणावं त्याच्यात स्वतःचा विचार असावा. भक्तिप्रेम त्याला म्हणावं त्याच्यात जगाचा विचार असावा. आणि भक्तिप्रेम त्याला म्हणावं त्याच्यासाठी आत्मसमर्पण करण्याची तयारी असावी. भक्तिप्रेम काय म्हणावं? नाही तर सुंदरती ध्यान उभे वेटीवरी चहा केलाय का नाही, तुळशार गळा काशे पितांबर ते रुबी दृष्टीची पत्ती टाक बरं का, मकर कुंडले तळपती सेवणे अजून उकळला का नाही. आणि तेवढेच बायको चहा घेऊन येते. मग तो का म्हणे माझी याची सर्वस्व पाहिजे श्रीमुख आवडीने. आणि मग ही वारी करते ते ह्यांची म्हैस कशी चोरी गेली. आता आशा पूजा केल्यावर म्हैस नाही हेव चोरी गेला नाही हे बरं झालं. देवाला समज नामे तरी व्यर्थ चित्त नाही नामे तरी व्यर्थ इतनाही राम तरी व्यर्थ इतनाही राम तरी व्यर्थ त्रिवेणी संग वेदा नागे
त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी चित्त नाही नामी तरी ते नामे दर्द व्यर्थ चेतना ही नामे दर्द व्यर्थ चेतना ही नामे दर्द व्यर्थ दर्द व्यर्थ हरि मुखे मना 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 चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. सांगायचं तात्पर्य या ठिकाणी असं आहे की प्रेम कशाला म्हणायचे, ज्याचा देहाचा विसर असावा. ज्या वेळेला भगवान शिष्टाईला गेले पण दुर्योधनानं शिष्टाई नाही मान्य केली. दुर्योधन म्हणले आता झालं ते झालं, जेवण करून जा. भगवंतांनी सांगितलं अरे लग्न जमलं नाही तर संसारी माणसं त्याच्यातलं अन्न खात नाही, शिष्टाई नाही जमली तर तुझ्यातलं अन्न खायला मी रिकाम आहे काय. मग जायचं कोणाचं. विदुराला निरोप दिला मी तुमच्याकडे जेवायला येतो. भगवान परमात्मा ज्यावेळेला विदुराच्या घरी जातात त्यावेळेला विदुराच्या पत्नी तिथं होत्या. भगवान आल्यानंतर विदुराच्या पत्नीला मात्र देवान राहिलं नाही. इतका आनंद वाटला, खूप खूप आनंद वाटला. विदुराच्या पत्नी देवाला पाटावर बसवायची तयारी केली होती. ती गंमत अशी झाली की त्या स्वतः पाटावर बसल्या आणि देवाला खाली बसवलं. केळी सोलून देवाला द्यायची होती, केळी सोलली होती पण साल देवाला दिली आणि स्वतः गर खात होत्या. तेवढ्यात विदुर काका आले आणि ते म्हणले हे तुला कळतं का नाही, देव आहे ती, त्यांना खाली बसवीत असते, ते देव आहेत, योगाच्या ध्यानात न येणार आहे. जेत वेदमुखे झाले मन पवन पांगुळले रात्री मावळले रविशशी अशा प्रकारचा देव आहे. अगं घरी आलाय असं कुठं वागणं नसतं का, ही काय पद्धत असते का. देवाला खाली बसविलंच आणि बसविलं तर बसवी नका, तू घर खातीच आणि देवाला साल देतीस असं. तर इतकं नवऱ्यानं बोलल्यावर मग त्यांच्या लक्षात आलं बहुतेक आपलं चुकलंय. ते म्हणले जातो घरात, मी देतो देवाला. मग त्यांनी देवाला पाठावर बसविलं, मी केळी सवरली, त्यातला गर देवाला खायला घातला. देवाने सांगितले विदुर काका मगाची जी मौज होती ती आता नाही राहिली. मगाची केळीची साल देणं हे स्वतःला विसरून होतं. भक्ती प्रेम त्याला म्हणावं की ज्याच्यात स्वतःचा विसर पडावा. मी अमुक करतोय मी अमुक करतोय असं बिंबवायचं कामच नाही महाराज. हे बघा कळावे त्याशी कळे अंतरीची का संपला विषय महाराज. अरे आपल्या अंतःकरणातलं काय आहे त्याला कळावं, बस सगळं काम झालं. बस कळावी त्याशी कळे अंतरीचे. आणि मग ह्याला भक्तिप्रेम म्हणावं, स्वतःचा विसर. भक्तिप्रेम त्याला म्हणावं ज्याच्या जगाचा विसर पडावा. मग थोडक्यात सांगतो, आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी पण तरी पण सांगतो. संत गोरोबा काका चिखल तुडत होते आणि पत्नी म्हणल्या चित्ते असू द्यावे स्वामी बाळावरी, मालक लेकरावर लक्ष राहू द्या बरं का, मी पाण्याला चालले. गुरुबाची कांता पाण्याशी जाता ते पाण्याला गेले आणि गुरुबा काका श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल भजनात तल्लीन झाले. तेवढ्यात लेकरू रांगत रांगत आलं आणि कधी पायाखाली तुडवलं, कधी चिखलात चिखलमय झालं याचं भान गुरुबा काकाला नव्हतं. मला गुरुबा काकाला भान त्याचं नव्हतं. गुरुबा काकाच्या पत्नी आल्या आणि त्यांनी बघितलं की अरे 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 आपलं लेकरू हे तुडवलं पाण्याखाली चिखलात आणि त्याच्यात अंग रक्ताच्या चिळकांड्या चोकळ्या झाल्या. नाही देह शुद्धी मूल बुडविले, नाही देह शुद्धी
चिखली मिळाले चिखली मिळाले रक्रमास नाही देह शोधी मूल तुडविले नाही देह शोधी मूल तुडविले चिखली नाही देह शुद्धी मूल तुडविले लेकरू चिखलात चिखलमय झालं तरी गोरोबा काकाला त्याची म्हणजे माहिती नाही काय झालंय नेमकं. पत्नी आल्या आणि त्यांनी सांगितलं हे असं कसं केलं, आता लेकरू तुडवल्यावर कसं वाटणार आहे. गोरोबा काकाला राग आला आणि ती म्हणली माझ्या भजनात व्यत्यय केला, थापटनं घेतलं आणि गेले अंगावर. तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे माझ्या हाताला हात लावतात. तर सांगायचं कारण आहे भक्ती प्रेम त्याला म्हणावं महाराज की ज्या परमात्म्याचं नामचिंतन करताना त्याचं ध्यान करत असताना जगात काय चाललंय याचं बुद्धीला स्पर्श होतो. तुकाराम महाराजाची मेहुणी एकदा घरी आली, जेवाय कर म्हणली, जेवाय केलं. मग जेवाय केल्यानंतर ते चाकत माकत जेवले, चाकत माकत जेवले. जेवण झालं तो कोबराई गेले आणि मग जिजाबाई जेवायला बसल्या. त्यांच्या लक्षात आलं मिठाचा पत्ताच नव्हता. मग बायकाचा स्वभाव असतो वड्याच तेल कुणावर काढायचं, म्हणा 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 कुणाचं काढायचं, वड्याच कुणाची बी बायको असो बा, राजाची बायको असली तरी वड्याच तेल कुणावर काढते, वांग्यावर काढते. का काढू नये, त्यांचा हक्क आहे. बरं त्यांनी राग काढायचा तरी कुठं, हक्काचं एकमेव ठिकाण कोणत्या ठिकाणी ज्याच्याबद्दल कधीच तक्रार नसते. माणूस कुठे लेकरू कोणाच्या मांडीवर झोपतं, आईच्याच. मग बाईनं कुणावर राग काढावा, ज्याची कुठेही तक्रार जाणार नाही. लई बायको राहिली तान 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 करीत जातं, 5 मिनिटांनी येतं झाला का चहा. येता येता मी व्हॉट्सअपवर एक क्लिप बघितली. हुंडा घेतला म्हणून एका पोलीस स्टेशननं त्याला हे केलं ना, बोलीला अटक करायला लागली. ती बी माणूस खंबीर होतं. ते म्हणला साहेब तुमच्या लग्नात 25 लाखाचा हुंडा घेतला म्हणून ऐकतोय आणि आम्हाला गरीबालाच काय त्या करता काय, आम्हाला गरीबाला काय त्या कर. आणि तेवढ्यात त्यांच्या बायकोचा फोन आला, लवकर या आपल्याला हळदी कुंकाला बोलविलंय. अगोदर तर लई चिकट आहेत तुम्ही, गाडी घ्या म्हणलं ते घेतली नाही. सगळ्याच्या अगोदर गेलं म्हणजे आपण मोटरसायकलवर गेलं हे दरी पण आपला उघडा पडणार नाही, लवकर या. ती म्हणला अगं एक केस आली महत्वाची. कोणती केस आहे? हुंड्याची. काय म्हणता, तुम्हाला लाज वाटते हुंड्याची? माझ्या बापाकडून 25 लाख मोजून घेतले तेव्हा मात्र तुम्हाला केस वाटते नाही, लाज वाटते? आमचा ड्रायव्हर कुठे बघा, आम्ही दोघांनी पाहिलं गपचूप. तुम्ही लय स्तब्ध होऊन माझ्याकडे बघायला लागले. राग कुणावर काढतं माणूस, मनाराव कुणावर काढतं? पत्नी पतीवर राग काढते. मग गोरोबा काकाची बायको काय, हे बघा शेवटी संसार आहे. देव असेल संत असतील संसार आहे. ही वृत्ती वेगळी आणि क्रिया वेगळी. संसार आहे घरादारात, मग बायको रागावणार. जिजावा त्या गोरोबा काकाच्या पत्नी रागावल्या, पण गोरोबा काकाला भान नाही. भक्ती प्रेम त्याला म्हणावं ज्याच्यात जगाचा विसर असावा. आता तिसरा मुद्दा सांगतो. भक्ती प्रेम त्याला म्हणावं ज्याच्यात आत्मबलिदान करण्याची तयारी असावी. वनभोजनासाठी कृष्णानं सगळ्याला बोलावलं. सगळ्या गोपी गेल्या, पण एक उच्च कुळातली गोपी होती. तिच्या नवऱ्याने सांगितलं कुठे चालला? म्हणजे आम्ही वनभोजनाला चाललो. आपलं उच्च कुळ आहे, त्या गवळ्याच्या पोराच्या तिकडं नादी नाही लागायचं आहे. ते गाई राखणारं त्याची काय प्रतिष्ठा आहे, काय स्टेटस आहे त्याचं, की जे स्टेटसला ठेवण्यासारखं काय स्टेटस आहे? आपण तर काही बी स्टेटस ठेवतो.
जर दात घासायला लागले तरी स्टेटसच. एखाद्याची तंबाखू चोळली तर त्या बायकोनं काढलं म्हणजे स्टेटसला चोळलं. का आमचे ते काय खातात हे पाहावे आणि कृपया लाईक करावे. हे असे आम्हाला भेटलेले आहे. जाऊ दे. अजिबात जायचं नाही. ते म्हणले मी जाणार आहे, मी तुला जाऊ देणार नाही. ज्यावेळेस तुझं माझं लग्न झालं, त्याचं बरं का लग्न झालं, त्या दिवशी तुझ्या संपूर्ण जीवनावर माझा हक्क आहे. त्यानं धरलं बांधून टाकलं महाराज. आता पोरावं तशा नादी लागू नका. अगोदर तर मिळायची पंचायत, जे मिळेल ते टिकवून खा. गेला ती काळ जुन्या माणसाचा. एक म्हणलं मला पंचमीला जायचं, नुसतं डोळे वाटारले तर शिमगेपर्यंत बाई बोलत नव्हती. नको बाई लाल डोळे केले. आता ह्या जुन्या गोष्टी ऐकू सुद्धा नका. तुमच्या जीवनातलं तोटा आहे. इथून पुढच्या पोराची तर मला इतकी ताई काळजी वाटते. ह्या सगळ्या पोराची लग्न होतील का नाही ह्याची मलाच जास्ती वाटते बरं का. नाही अवघडे. पोरांना सांगतो, पोरांनो आता कुणाला बी पोरी द्यायला पोरीचे बाप रिकामे नाहीत. जर चांगलं कमवत असलात आणि चांगलं शिकलात तर पोरीचे बाप तुम्हाला पोरी देतील, नाही तर त्याच्या नादाला लागायचं नाही. आता बापूंनी देवळं बांधलं, असे काही देवळं अनेक असतात. एक जण म्हणला महाराज हे मंदिरे कशाला व्हायचे सगळं नसतं, शाळा काढा कॉलेज मंदिरे कशाला. म्हणलं तुलाच लय अक्कल आहे ना, आम्हाला बिन अक्कलीत का, आम्हाला कळत नाही. सांगा बरं तुम्ही कशासाठी. अरे म्हणलं ही मंदिरं कशासाठी व्हायला लागेल. ज्या पोराची लग्न होत नाहीत अशी पोरं एका देवळात बसवले, निदान निवद तरी खाऊन असू द्या. मला सांगायचं कारण या ठिकाणी असं आहे, त्याला मानावं भक्ती प्रेम. ती म्हणली ठीकठाक मला बांधून टाकलं. ती म्हणली मला बांधायचं, तू ह्या देहाचाच मालक आहेस ना, माझ्या आत्म्याचा तर मालक नाही. तिने दिव्य देह केला आणि भगवंताच्या स्वरूपात जाऊन विलीन झाली. भक्तिप्रेम त्याला मानावं ज्याच्यात आत्मबलिदान करण्याची तयारी असावी. भक्तिप्रेम त्याला मानावं ज्याच्यात जगाचा विचार असावा, आणि भक्तिप्रेम त्याला मानावं ज्याच्यात स्वतःचा विचार असावा. निळोबाराय म्हणतात, असं ज्याचं विठ्ठलावर प्रेम आहे घडो त्यांचा समागम. लोकात आता व्यवहारवादीच बघा, ह्याच्यात काय मिळतं आणि त्याच्यात काय मिळतं. बरं देवाच्या पाया पडून काय मिळतं, बरं पंढरपूरची वारी करून काय मिळतं, बरं सकाळी तुम्ही देवाची पूजा करता आणि पूजा करून काय मिळतं. असले तार्किक माणसं प्रचंड. असा वैताग आणला ह्या लोकांनी महाराज आमच्या भोळ्या भाविक माणसाला. लय हे माणसं आमची निष्ठावान महाराज, भयंकर निष्ठावान. एक हृदय रोग तज्ज्ञ रस्त्याने चालले, त्यांचा मोठ्या ठिकाणी सत्कार होता. बापू उगं कोणाचं नाव घेऊन ये म्हणून मी घेत नाही. हां बस मोगम कार्यक्रम ठेवायचा म्हणजे अडचण येत नाही. रस्त्याने चालले काही लोक त्यांचंच का नाव घेतलं, ह्यांचंच का नाव घेतलं. आता ते शूटिंगवाले आहेत ना, कीर्तन शूटिंग करतात, ते सांगतात बघा त्याच्यात तो कोणत्या कंपनीचं नाव येऊ नये, कोणत्या गाडीचं नाव येऊ नये. का कुणाची बी जाहिरात करा, आम्ही पैसे घेतो आणि आम्ही तर फुकट करीतच नाहीत, मग तुम्ही फुकट केलेसुद्धा आम्हाला पटायचं नाही. हे जाहिरात करा. मग तुम्ही कीर्तन करणाऱ्या लोकांना शूटिंगवाले हे सूचना देतात का नाही. कशामुळं काय होते, ह्याच्यामुळं काय होतं, त्याच्यामुळं काय होतं, चालणार कशामुळं काय होते, कशामुळं काय, कशात पण विचारित राहतात माणसं. निळोबारायला विचारलं, निळोबाराय अहो हे जे साधू संत तुम्ही म्हणताना त्यांचं घरचं नीट धर नाही. स्त्री एक अन्न करता मेली, त्यांचं घरचं नीट धड नाही. हां नाथ महाराजाचं पोरग बापावर राग काशीला जाऊन बसलं, कोणाचं नीट झालं बघा. मी पाचंगरीला लहानपणी भजनाला जायचं आणि त्यात एकताऱ्याचं भजन होतं बघा, हे अंकुशराव आहे तिथे समोर. बापू मी गेले त्या भजनाचे होते, त्याचे ते अभंग म्हणायचं होतं. शिवलिंग माळी होते बघा, ते आवटे एक होते, यंका अण्णा कोले होते, ही बरीच मंडळी होती तिथं. त्याचे ते अभंग म्हणायचे. संत विठ्ठल विठ्ठल बोले रे, देव कुणाचं भलं नाही केले रे. संत विठ्ठल विठ्ठल बोले रे, देव कुणाचं भलं नाही केले रे. सावत्या माळ्याचे चिरिले पोट, तोडिले मनोट,
गोरोबाचे. संत विठ्ठल विठ्ठल बोले रे, देव कुणाचं भलं नाही केलं रे. असा अभंग ऐकून हाय त्या माणसाला माळ तोडावी वाटेल का? लोक म्हणले निळूबा राही तुम्हाला कशाला खाती पंढरी. देवा तुझे होता नाही बरे, देवा तुझे दास होता नाही बरे, बुडविले घर बहुताचे, बुडविले घर बहुताचे. देवा तुझे दास होता नाही बरे, देवा तुझे दास होता नाही बरे, बुडविले घर बहुताचे, बुडविले घर बहुताचे. देवा तुझे दास होता नाही बरे, बुडविली घरे बहुतांची. असा एक अभंग आहे. देवा तुझा माझा कार्य वैराकार, दुःखाचे डोंगर दुःखाचे डोंगर दाखविशी. निळोबा राय तुम्हाला कशामुळे ही खाती पंढरी आठविली. तुम्ही अगदी देवाला मागाय गेले. हां, घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेमी विठ्ठली. कशामुळे याची सगळी उत्तरं निळोबारा या पूर्ण अभंगामध्ये देतात. आपण उरलेल्या वेळात त्याचं चिंतन करू. काय फायदा आहे त्यांच्यापासून त्यात निळोबारा पहिली गोष्ट सांगतात. काय झालं बापू बरं का, वडगावचे जयराम स्वामी वडगावकर यांनी तुकोबाऱ्याची कीर्ती ऐकली आणि आपल्या अभंगामध्ये कीर्तनामध्ये त्यांनी वर्णन केलं. काय तुकाराम महाराज आहेत. अरे वेदाची सगळे प्रमेय सिद्धांत तुका सहज बोलेवानी, त्यांचे घरी वेदांत वाहे पाणी. अरे त्या तुकोबाऱ्यांच्या जीवनामध्ये त्यांचे अभंग इंधनाच्या डोहामध्ये बुडवले. तरी 13 दिवस वया रक्षोन्या उदकी, कोरड्याची काढोणी दाखविल्या शेखी, किंवा प्रपंचाचना सर्व भोगुणी तागिली, अनुतापाच्या ज्वाळी देहबुद्धी हविली, अहंता ममता दडून निशांती वरिली. असं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या विषयीची चर्चा जयराम स्वामी वडगावकरांनी आपल्या कीर्तनात केली आणि ही बहिणाबाईंनी ऐकली. बहिणाबाईंनी ऐकली. त्यांच्या लक्षात आलं, अरे ज्यांच्या पत्नीच्या पायाचा काटा पांडुरंगाने काढावा. अरे जे रस्त्याने म्हणजे जे तुकाराम महाराज कधी सांगत नव्हते माझं कीर्तन कुठे काय, कोणते डोंगरावर जायचे. मग जिजाबाईला भाकरी घेऊन जायचं तर कसं जायचं. तर जिजाबाईंनी तुकाराम महाराजांचे अशा दशम्या तयार केल्या की गावाच्या बाहेर यावं. कोणत्या रस्त्याने गेले, रस्त्याला जाऊन तिथला खडा उचलायचा आणि कानाला लावायचा. ज्या रस्त्यावरचे खडे विठ्ठल विठ्ठल म्हणतात तिथे माझे तुकोबाराय गेले हे वाटायचं आणि त्यांनी भाकरी घेतली. हे सगळं ऐकलं. अनगडच्या सिद्ध पुरुष आला. तुकाराम महाराजाच्या घरात काही नव्हतं आणि ती तुकाराम महाराजाची सिद्धीची परीक्षा घ्यायला आला. पण जिजाबाईने कुठून तरी काही मागून आणलेलं होतं आणि त्याचंच दळण दळत होते. आणि त्यावेळेला कटोराभर की आट्टा लाव असं म्हटल्याबरोबर त्यांनी त्या मुलीनं अशी चिमट घेतली आणि आता वाडाई नेणार तेवढ्या जिजाबाईने हात झटकीला. बाप तैशी पोरगी, बापाला बी घरात काही ठेवायचं नाही, आणायचं नाही, आणि तू पण आता आई तर दळलेले पीठ द्यायला लागलीस असंच म्हणली. तिने एवढंच असं चिमट हातात होती पिठाची गेली आणि अनगडशा पुरुषाच्या कटारीत त्या कटोऱ्यात टाकली. वैकुंठवासी पूज्य चाकरवडेकर माऊली यांच्या मुखातून बंकर स्वामीच्या मठामध्ये ऐकलेला दृष्टांत आहे म्हणून मी सांगतोय, लक्षात ठेवा. आणि एक पक्क महाराज ज्यांच्याकडून माझा स्वभाव आहे महाराज, ज्यांच्याकडून 2 अक्षर ऐकली त्यांच्या ऐकलेलं सांगताना त्यांचं नाव घेत जावं. आशीर्वाद असतो, लक्षात ठेवा, आशीर्वाद असतो. आपण कोणाचंच नाव घेत नाहीत हे आपल्या बुद्धीची अडचण आहे. पण त्यांचं नाव घेत जावं म्हणून माऊलीचं मी नाव घेतलं. तर माऊली सांगायचे ज्या वेळेला भागीरथीबाईंनी अशी 2 बोटातली चिमट सोडली कटोऱ्यात, माऊली म्हणायचे
कटोरा भरला याच्यात नवल नाही, कटोऱ्यातून इतकं पीठ सांडलं की अनगड शहा दाढी इतका बुडाला. मग त्याला वाटलं हा कटोरा कधीच भरला नाही, हे कसं काय भरला. त्यांनी त्यांना हाक मारली, तुकोबा मुझे बचाओ, तुकोबा मुझे बचाओ. त्यांना वाटलं हे तुकाराम महाराज आहेत. तुकाराम महाराज म्हणले हे ते जे भागीरथीबाई म्हणले हे तुकोबा नाही है, हे तुकोबा की बेटी है. हे तुकाराम महाराज नाही, तुकाराम महाराजाची मुलगी. अरे मुलीचं हे सामर्थ्य तर काय यांचं सामर्थ्य असेल. हे बहिणाबाईंनी ऐकलं महाराज कीर्तनात आणि त्या देहूला आल्या. एका त्यांच्या पाहुण्याकडे थांबल्या, पण त्या पाहुण्याने सांगितलं लक्षात ठेवा, अरे असे कुणाची बी कीर्तन ऐकत असतेत काय, चूक आहे, तुला माझ्या घरात राहता येणार नाही. पसारा फेकून दिला महाराज त्यांनी, त्यांचं जे सामान होते ते फेकून दिलं. बहिणाबाई तिथून उठल्या, ती मंदिरातल्या ओवरीत आल्या. लक्षात ठेवा, अरे तुकाराम महाराजाची मूर्ती आत्ता बसली, आत्ता बसली, पण बहिणाबाईची मूर्ती त्या काळापासून आहे, त्या काळापासून आहे. का भेट नाही झाली संतांची, पण सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या विषयीचे विचार ऐकले तर आपल्या अंतकरणात परमार्थ पोटी दुनावे, आपला परमार्थ वाढत असतो. लक्षात ठेवा, भोगी माणसाच्या सहवासात राहिलं तर भोग भोगण्याची इच्छा निर्माण होते. आता ही तीन तीन टेम्पो ही नवरदेवाला जी भांडी यायला लागलीत, काय केंद्र सरकारचा आदेश आहे का महाराष्ट्र शासनाने काय GR काढला आहे, हां का ग्रामसभेमध्ये ठराव झाला आहे, असं नाही. व ही बाई त्या बाईच्या लग्नाला गेली की माय 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 गंगेला काय करणी धरणी आली, काय फ्रीज दिले, किती कपाट दिले, काय कॉट दिलाय, काय भांडी दिलेत. एकदा डोक्यात बसलं की आपल्या पुरीला किती देव वाटतं. परिस्थिती असू की नस, हॅलो स्वाती माझ्या दिदीचं लग्न जमलंय, तू काय देते, काय घेऊ, घे फ्रीज. आता सगळेच दात पडले पण तिला फ्रीज कुठं म्हणता येते, घे फ्रीज. तू काय घेते, कपाट घेते. एका पोरीला म्हणलं कावीरा तू काय घेते, म्हणले मावशी तुझा जीवच घेते म्हणलं. ते म्हणले का, एका सालात तुमची 3 लग्न झाली, 25 आयर घेतले. माझं पोरग 12वीला आहे, नवऱ्याचं प्रमोशन व्हायची वेळ आली आणि आता पावसाची गडगड सुरू झाली, मला कांद्याचे बी घ्यायचे. बापू उधार देतात का नाही हे कोणाला माहिती, पण आपले तर बापू बी तर आहे ना यावरची. बस एवढं मला सांगायचं कारण असं आहे, ही आपण हे बघा भोगवस्तू पाहिल्या की जी घरात ऐश्वर्य आणण्याची इच्छा होती, पण साधूचं कीर्ती ऐकली तर वैराग्य पोटी धुनावे. हां वैराग्य सोपं नाही महाराज, वैराग्याची चर्चा लई होती, पण वैराग्याप्रमाणे जीवन जगणं हे पांडुरंगाची सद्गुरूची कृपाच लागते महाराज. ते ठिकाण म्हणजे बापू आहे बरं का, ते ठिकाण म्हणजे बापू आहेत. बापू मी तुमच्यासाठी अभंग घेतला आहे, अलग लक्षात. कसं असतंय, आयर घेऊन जावा पाहुण्याला शोभायसारखा आयर असावा. हो पाहुणा श्रीमंत आहे, बदगं लुगडं घेऊन गेलं, ते म्हणले आयर आणलाय, ती वर म्हणली दे तिकडे फेकून. घेतला बरं कसं, ते म्हणलं घ्या गरीबाचा, घेतला. नौकराला सांगितलं ते आपल्या घरात चुलीला पोथारा द्यायला लागल, हे फाडून ठेवून आहे तर कंदील पुसायला. हां ज्या सोयऱ्याकडे जायचं आहे ना त्या सोयऱ्याला शोभला असा आयर घेऊन जावा. तसं बापूकडे कीर्तनाला यायचं आहे ना, बापूला शोभला असा अभंग घ्यावा, म्हणून अभंग घेतला. मला सांगायचं कारण या ठिकाणी असे आहे की मग काय होतं, परमार्थ पोटी दुनावे, आपली परमार्थाची ओढ वाढते, परमार्थाची आवड वाढते, आणि मग आपल्या ठिकाणी काय होतं महाराज. आता वेळ तर झालाच बापू, काय झालं, वेळ झाले माझी, मी म्हणलेली वेळ संपली, 1 मिनिट राहिलं, पण 2-3 मिनटं 4-5 मिनटं घेऊ का, 3 आणि 5 8 होतील बरं का. झाले तर 10 मिनटं जाऊ द्या. मला सांगायचं कारण आहे, तुम्ही पण वेळ काढून आलात, तुम्हाला पण धन्यवाद. कसं होतं महाराज, नारद महर्षी रस्त्याने चालले होते, साधूमुळं काय होतं, निळोबऱ्याचा एवढा अट्टास का, त्यांचा समागम घडवायचा अट्टास का. नारद महर्षी सहज चालले होते, जाता जाता रस्त्यात वाल्या कोळी भेटला. वाल्या कोळीने पकडलं, मारणार एवढं. ते म्हणले तुझ्या पापाला कोण वाटेकरी आहे का. ते म्हणले घरी जाऊन विचार जा. आई वडिलांनी सांगितलं मुलगा म्हणून तुमचं कर्तव्य, पोराने सांगितलं बाप म्हणून तुमचं कर्तव्य. बायकोला विचारायला गेला तर तिने सांगितलं हो तुम्ही जरा डोकं ठिकाणीवर ठेवा.
थोडं डोक्या ठिकाणीवर ठेव जावं, असं उगा येड्याने करीत जाऊ नये, इतक्या येड्याने करीत जाऊ नये. तिने समजून सांगितलं. म्हणलं चायलं काय, अगं नवऱ्यानं जर पाप केलं तर सगळं पाप नवऱ्याला राहतं, बायकोला अजिबात जात नाही. आणि बायकोनं जर पुण्य केलं तर सगळं पुण्य तिची तिलाच राहतं, नवऱ्याला छटकभर सुद्धा जात नाही. आणि नवऱ्यानं जर पुण्य केलं त्यातलं अर्ध पुण्य बायकोला जातं आणि अर्ध राहतं. आणि बायकोनं जर पाप केलं तर अर्ध पाप नवऱ्याला जातं आणि अर्धच बायकोला राहतं. बघा ही वाटणी करायची कशी. आणि हे जर गणित कोणाच्या लक्षात आलं नसलं तर माझं बोलणं ह्याची रेकॉर्डिंग करा आणि घरी जाऊन पुन्हा पुन्हा त्याला रिवर्स करू हे डोक्यात ठेवा, हे गणिताचं सूत्र कसं आहे असं म्हणले. आणि मग वाल्या कोळ्याच्या लक्षात आलं, अरे आपल्या पापाला कुणी वाटेकरी नाही. वाल्या कोळ्याला पश्चाताप झाला महाराज. आणि पश्चाताप होऊन वाल्या कोळ्याला नारदानी जो रामनामाचा जप दिला, तो नामाचा जप करत 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 एवढं वैराग्य वाढलं महाराज. एवढा पश्चाताप झाला की नाम जपले वाल्मिकाने, फुटली टोनप्याला पाणी, म्हणून उगाच सहज बोलून गेलो आपल्याला. काय अनुतापाशी आहे की नाही, दुनिव चढे, दुनिव भूमिती श्रेणी गणिती श्रेणी. गणिती श्रेणी म्हणजे एकाच दोन, दोनास तीन, याला गणिती श्रेणी म्हणायचं. आणि भूमिती श्रेणी म्हणजे एकाच दोन, दोनास चार, चारास आठ. इथं गणिताची गुरुची असतील ना कोणी, त्याला भूमिती श्रेणी म्हणायचं. जगद्गुरु संत निळोबाऱ्या मात्र इथं दुनिवच म्हणतात. काल साधूच्या समोर गेल्यानंतर जे वैराग्य वाढलं ते कालच्यापेक्षा आज डबल, त्याच्यापेक्षा डबल वैराग्याशी म्हणजे अनुतापाशी दुनिया चढे, त्याचं पर्यवसान वैराग्य वाढे चढोवडी, असं वैराग्य त्याच्या ठिकाणी वाढत असतं. आणि म्हणून हा संतांच्या समागमातला फायदा आहे. निळोबाऱ्या वर्णन करतात म्हणा, वैराग्य सांगता सांगता आम्हाला उठल्यावर झोप येऊन जेवायचं न जेवायचं वैराग्य होऊन तितक्याला आम्ही होत नाही. सांगायचं कारण या ठिकाणी असं आहे, निळोबारे शेवटी सांगतात, निलामने वाडे भाव, निलामने वाडे भाव. संपतराव म्हणा, निलामने वाडे भाव, 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 निलामने वाडे भाव. संजरे स्वानुभव निजांगे, संजरे स्वानुभव निजांगे, संजरे स्वानुभव निजांगे. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी. निळामणे वाडे भाव, संचरे स्वानुभव निजांगी. निळोबाऱ्या का संतांचा समागम मागतात, तर त्यांच्या सहज गोष्टी ऐकल्या तर परमार्थ डबल होतो आपला. त्यांच्या गोष्टी ऐकल्या, त्यांचा सहवास जर घडला तर अनुतापाशी दुनिव चढे, वैराग्य वाढे चढोवडी, वैराग्य वाढतं. आणि आणखी काय घडतं, निळामणी वाडे भाव. हे बघा, परमार्थात राहणं वेगळं पण अंतरात परिवर्तन होणं वेगळं. अलीकडे एक नेहमी शब्द होतो की आता कार्यक्रम खूप वाढलेले आहेत परंतु परिवर्तन कमी आहे. महाराजाच्या दर्शनाला येताना माणसाने पिऊन यावं, ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय महाराज. आणि त्यांना असं पायापुढं वाटत नाही, थोडं पाय टुपी काढायचे आणि पायाला
अरे येड्या, तुझ्या तोंडाला तरी वास आहे, तुझा वास आमच्या पायाला लागला आणि तू जर खालून वर गेला तर आमचं पण वाटलं होईल. माणसं नुसती ऐकतीतच महाराज, फक्त ऐकतीत. हे बघा, प्रचार वेगळा, एखादी गोष्टी पुन्हा पुन्हा सांगणे त्याचा प्रचार म्हणतात, पण प्रसार म्हणजे त्या विचाराचं अनुकरण करणं, याला प्रसार म्हणतात. त्याला काय म्हणतात? पूर्वीच्या काळात मागच्या 15 वर्षापूर्वी एक कीर्तन झालं तर 5 नवीन गावात 100 माणसं तरी माळा घालायची. आता 100 गावात कीर्तन केल्यावर सुद्धा स्वप्न पडत नाही की हे माणूस आपल्याकडे माळ घाला म्हणून आला होता. म्हणजे नका का घाली ना, पण माळ माझ्याकडे नाही, पण मला माळ घालायची होती, असं नाही. मला जाता जाता एक उदाहरण सांगू का? हे असे विनोदीन चर्चा ह्यानं नाही मला समाज बदलणार. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. गाडी घेतो आपण, गाडी, त्या गाडीमध्ये काय असतात? धोका होणे म्हणून एअरबॅग असतात. ती एअरबॅग कधी ओपन होती हो? हां, जर तेवढा जोरात धक्का बसला तरच एअरबॅग ओपन होते, आणि जर तेवढा धक्का नाही बसला गच असं गेलं, हळू असं गेलं, आणि गेल्यानंतर जी बाबळ होती, ब्रेक दाबीत दाबीत गाडी बाबळीला टच झाली, एअरबॅग उघडेल का? असा दणका बसल्याशिवाय एअरबॅग उघडत नाही. हां महाराज, साधूच्या कृपेचा दणका बसल्याशिवाय आपल्या अंतःकरणातली भक्तीची एअरबॅग ओपनच होत नाही. मला लक्षात, ओपन होत नाही. अरे एकदा नारद महर्षीचं दर्शन व्हावं, वाल्याचं वाल्मिक ऋषी बनावा, आणि केले रामाआदी रामायण, याला म्हणायचं एअरबॅग ओपन होणं. याला काय म्हणायचं? आजा मेळा पापराशी नामी नेला वैकुंठाशी, याला काय म्हणायचं? एअरबॅग ओपन होणं. आता आपली कवा ओपन होती? जे त्यांनी ठरवायचं. ज्या अर्थी आपली एअरबॅग ओपन झाली नाही म्हणजे आपला भक्तिभाव फुलत नाही, त्याचा अर्थ अजून साधू आपल्याला भेटला नाही. त्याला बलबल कल्पन्याय म्हणतात. हां, तो का म्हणे वाडे भाव, आणि अंतरामध्ये एकदा का निर्मळ, याला विमल म्हणतात. विमल अंतकरण, शुद्ध अंतकरण झालं तर देवाला आणायची गरज नाही. अवघ्या दशा येणे साधती, मुख्य उपासना सगुण भक्ती, आणि प्रगटे हृदयीची मूर्ती भावशुद्ध जाणे. धन्य जागो गुरु महिमा, देही दाविला देव, निवारुणी भवरजाळ अवघा निर्शिला वे. तत्वमशी विद्या ब्रह्मानंदी सांग, तो झाला अंगे स्वहे तुका, मग मात्र परमात्मा दर्शन. जरा अजून एक पाऊल पुढे टाकू का? वेळ नाही, पण एका शब्दात भाव जर वाढीला लागला तर अंतरात देवाचा संचार होतो. ही गौण बाब आहे. तो परमात्मा घरी राबतो महाराज. म्हणून नाथांच्या घरी 36 वर्ष भगवंतानं काम केलं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वावे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित तसे पाये. त्याला काय म्हणायचं? भक्तिभाव वाढे, आणि अशा प्रकारची संतांची सेवा असतील, त्या संतांचा समागम घडावा. काय करावा? आता एक शेवटचा शब्द होतो, घडावा. हे घडणं शब्द ही सामान्य नाही. जी गोष्ट होतच नाही झाली की म्हणायचं घडली. आपल्याला वारीला पंढरीला जाणं शक्य नाही 22 दिवस, परंतु यावर्षी अमक्यामुळं आम्हाला काय घडली? वारी घडली. जी गोष्ट प्रयत्नाची पराकाष्ठा होऊन मिळत नाही, ती गोष्ट जर आपल्याला मिळाली तर समजायचं घडली. म्हणून काय म्हणतात, घडो त्यांचा समागमा, ज्यांचे प्रेमी विठ्ठली, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटी दुनावे. झालेली मोडकी तोडकी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्वांच्या वतीने झालेली सेवा भगवंताच्या चरणी आपण समर्पित करू. पण बापू, रंग लाया रंगी, आणि तुका विठ्ठल सर्वांगी. आता विठ्ठल गडावरचा विठ्ठल रंगलाय. या गडावर विठ्ठल रंगलाय, त्याच्यामुळे हा रंग आहे. भविष्य काळात हा सप्ताह न राहता पाटोद्याचा महोत्सव व्हावा, हीच मी पांडुरंगाची सेवेला पूर्ण. पार कुमारी, पार कुमारी.
विठोबा रघुमा हरी विठोबा रघुमा कुंडली देव तुकारा पंढरीनाथ ठरल्यापेक्षा 10 मिनिटाची वेळ माझ्याकडून अधिक घेण्यात आली, परंतु बापू असे भाग्यवान आहेत की बापूवर सर्व संतांची कृपा आहे. मग नाथ महाराजांची दिंडी असो, संत भगवान बाबा असोत, संत वामन भाऊ महाराज असोत, साखरवाडीचे माऊली असोत, श्री गुरु रामचंद्र बोधले महाराजांनी त्यांना स्वप्नातच अनुग्रह दिलेला आहे. सगळ्यांचं बापूवर प्रेम आहे. शहादेव बाबा म्हणले, माझे बाळा, तू बापू सांगत असतात माझ्यावर माती टाकायली. ह्या अनेक गोष्टी बापू तुमच्यातून घडल्यात. म्हणून तुम्हाला एकच म्हणावं वाटतं, लाडकी लेक मी संताची, मजवर कृपा बहुतांची. आणि मग अशा लाडक्या लेकीचं माहेरी मग काय आईबाप कमी लाड करतील का? बापू हे तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी लेक असल्यामुळे आणि पाटोदेकर ह्या लाडक्या लेकीचं काही कमी लाड करतील का असं वाटत नाही. सर्वांची कृपा आहे. आपल्याला धन्यवाद देतो. ताई, तुमचं थोडं का होईना मी प्रवचन मग असे ऐकलं, थोडं का होईना. आता उद्याच्याला संपूर्ण, पण ती आहे ना टिकून, आहे ना टिकून, मी करेन. आता कोणाचं नाव घेतलं राहिलं म्हणून आलेल्या सगळ्यांना कोटी कोटी अशा प्रकारचं प्रणाम करतो. सगळ्याला कोटी कोटी धन्यवाद देतो. आमचे छोटे पंडितजी आहेत, आहे की नाही? काय आहे? पंडितजी आहेत. मी छोटे पंडितजी असं कोणाला मी म्हणत नाही. मला त्याचं कारण, आता केशव गुरुजीच पंडित आहेत आणि त्यांनी इतकी मुलं तयार केलीत. आता महाराष्ट्राच्या कान्यात कोपऱ्यात गेलात आणि बोट पडलं की ती माणूस म्हणतो, तू गुरुजीकडे शिकलास का? गुरुजीकडे शिकलास की? आणि मग अशा गुरुजीचा मुलगा पंडित झाल्याशिवाय राहील का? होय रे, काहीच तुला शंका वाटते का? ही त्याच्या पुढं होईल महाराज. म्हणजे गुरुजींच्या कीर्तीपुढे तुझी कीर्ती जाईल. असं तो इतका नशीबवान आहे. नाही तर आईबाप म्हणते आमचं पोरगं पकवा जरा शिकवायला ठेवायचे, इकडून थाप तिकडून थाप टाकते, 2-4 सरपटी आल्या की ती पांटा फ्रेस गाठते. मग त्याच्यामध्ये कुठलं पंडित होते आणि काय होते. पण हे मात्र लेकरू इतक्या कमी वयात असं आहे. त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. या माऊलीचं भजन घेऊ. बापू पुढचं हे सगळं माईक बापूच्या ताब्यात देऊ आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. या वारकरी संतांच्या, तुम्हा सर्व बांधवांच्या, माता भगिनींच्या चरणी प्रणाम करतो, वंदन करतो. आज या ठिकाणी मला येण्यासाठी थोडा उशीर झाला. खरं म्हणजे मंडपातून मी हलायलाच नाही पाहिजे, पण काही गोष्टी मला केल्याशिवाय भागत नाहीत. मी आज 400 किलोमीटरवर जाऊन आलो. म्हणजे 200 किलोमीटर जाणं, 200च्या पुढं पण कमी नाही. आदरणीय महाराष्ट्रातील थोर विभूती रामभाऊ महाराज राऊत बाबा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गंगापूरला त्यांची भेट घेऊन आलो. नामजपाच्या ज्या वह्या मी आणल्या होत्या त्या वह्या त्यांना नेऊन दिल्या आणि म्हणून मला लांबचा प्रवास असल्यामुळे यायला थोडा उशीर झाला. मी आपली सर्वांची क्षमा मागतो. कारण हे महात्मे आपल्यापर्यंत येणं, तुम्हाला त्यांचं दर्शन, त्यांचा विचार ऐकायला मिळावा म्हणून हा सगळा माझा खटाटोप आहे. मी एक निमित्त आहे आणि म्हणून त्यांच्याकडे गेलो होतो. उशीर झाला. तसं पावसाने आपल्या मागे एक थोडंसं आहे. आता तुमची सज्जन माणसाची तुमची परीक्षाच आहे खरं म्हणजे आपली सगळीची. असो, आज महाराष्ट्रातील थोर विभूती
आदरणीय वंदनीय पूजनीय माझे गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले यांनी आणि राष्ट्रीय अध्यक्ष ते अखिल भारतीय वारकरी मंडळाचे माझ्यावर खूप त्यांचं प्रेम आहे. बांधवांनो, बोधले घराण्याचा इतिहास फार मोठा आहे. मानकोजी बोधले आणि शिवाजी बोधले हे तुकाराम महाराजांचे समकालीन होते. थोट्या ताटाला कंस आली, भोपळ्यात गहू निघले, मेलेलं माणूस जिवंत केलं, रिते पेव भरले. हा जर अधिकार कोणाचा होता तर मानकोजी बोधले, शिवाजी बोधले आणि यांच्या कुळामध्ये शिवाजी बोधले महाराजांचे वंशज आमचे आदरणीय प्रकाश बोधले महाराज आणि 29 तारखेला ज्यांचं कीर्तन आहे ॲडव्होकेट जयवंत महाराज बोधले ते मानकोजी बोधले महाराज यांचे वंशज, म्हणजे दोघा भावांचे हे वंशज आहेत. आणि बोधले घराण्याचा अधिकार एवढा मोठा होता, बार्शीच्या पुढे वैराग आणि वैरागच्या पुढे धामणगाव, त्या धामणगावी मानकोजी बोधलेच्या 14व्याला जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन झालंय. मित्र होते, किती मोठे असतील याचा विचार करा. 14व्याला नाही, मूर्ती स्थापनेला असं ना. मानकोजी महाराज थोडा चुकीचा संदेश जाऊ नये. मानकोजी महाराजांची संजीवन समाधी त्यांचा 14वा कधीच झालेला नाही. फक्त त्यांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बसवायची होती. तेव्हा तुकाराम महाराजाला मानकोजी महाराजांनी बोलवलं आणि मानकोजी महाराजाच्या साक्षीने तुकाराम महाराजांनी कीर्तन केलेलं. मला जी माहिती मिळाली होती त्यानुसार बोललो. बरं झालं, स्पष्टीकरण झालं. स्वतः मानकोजी बोधलेंनी त्या ठिकाणी विठ्ठल रुक्माईची मूर्ती स्थापनेच्या वेळेस जगद्गुरु तुकोबरायला बोलवलं. केवढा मोठा अधिकार असेल या घराण्याचा. म्हणून मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. आणि याच घराण्यामध्ये रामचंद्र बोधले महाराज उर्फ आबा, ज्यांच्या मातीला वानर आले होते, अस्थी सावडून गेले. आणि आबांनी आपल्या पुतण्याला, खरं म्हणजे महाराज कोर्टातले वकील होण्यासाठी निघाले होते. मला वाटतं ॲडमिशन सुद्धा घेतलं होतं. कोर्टातले वकील व्हायला लागले होते. पण आबा म्हणले, अरे कोर्टातलं वकील होण्यापेक्षा देवाचं वकील व्हावं. आणि म्हणून महाराज आज महाराष्ट्रभर आम्ही तर रोज अनेक साधू संतांकडे जातोय, फिरतोय, पण मी भाग्यवान समजतो. बोधले घराण्याचा मला आशीर्वाद मिळाला. आणि इतकी नम्रता, गिव्ह द रिस्पेक्ट अँड टेक द रिस्पेक्ट, प्रेम द्या प्रेम घ्या, इतकं प्रेम देणारं व्यक्तिमत्व, इतकी प्रेम देणारी विभूती महाराष्ट्रामध्ये मला तरी अजून दिसली नाही. ते आमचे प्रकाश बोधले महाराज आहेत. सर्वत्र प्रकाश टाकण्याचं काम करतात, ज्ञानाचा प्रकाश. वेळ नाही आपल्याला. सगळ्यात मोठा महाराष्ट्रात जर सप्ताह कुणी केला असेल एखाद्या महाराजांनी सध्याच्या काळात देहूमध्ये, तो फक्त प्रकाश बोधले महाराजांनी केला. मी त्यावेळेस साक्षीदार आहे. त्याच 1.25 लाख लोक गाथा पारायणाला बसली होती. साधी गोष्ट नाही. मुंडे साहेब आणि आर आबा दोघांनी मिळून गाथा वाचला. महाराजांनी दोघाला बसवलं होतं, विरोधक असून सुद्धा. ही कला आहे त्यांच्याकडे, ही शक्ती आहे, ही ऊर्जा आहे. 1.25 लाख लोक पारायणाला बसणं साधी गोष्ट नाही. ते देहूचे लोक बुंदलून गेले होते. म्हणले बोधले महाराजांनी काय खेळ केलाय. म्हणले पहिल्या दिवशी थोडी जरा तारांबळ झाली. लाखो लोक यायची नसते, तो चुंगीची चुंगी. महाराज म्हणले सगळं व्यवस्थित होईल. दुसऱ्या दिवशीपासून सगळं व्यवस्थित झालं. महाराज सुद्धा आमचे काही काही पळून गेले तिथून. म्हणले प्रकाश महाराजांनी आता काय साधं नाही केलं, लोंडे माणसाचे येते. पण दुसऱ्या दिवसापासून ट्रकाने धान्य ठेवायला जागा नाही. हा अधिकार आहे, परीक्षा असते. असो, दिल्लीमध्ये सुद्धा सप्ताह रामलीला मैदानावर जर पहिला वारकरी संप्रदायात कुणी केला असेल तर माझ्या गुरुंनी बोधले महाराजांनी केला. आम्ही तिथंही होतो दिल्लीला त्यांच्यासोबत.
आणि आळंदीमध्ये सुद्धा सगळ्यात मोठा सप्ताह, तिथं सुद्धा देहू सारखेच हजारो लोक पारायणाला बसले होते ज्ञानेश्वरीच्या. असो, या ठिकाणी महाराज माझ्या अगोदर येऊन बसले. आपल्या सर्व भावी भक्तांच्या वतीने मी त्यांना प्रणाम करतो. या ठिकाणी सर्व भाविक भक्तांच्या वतीने पुनश्च एकदा महाराज तुम्हाला प्रणाम. आज निळोबरायचा अभंग घेतला. बांधवांनो, चेअरमन मुंडे साहेब, एक 35 वर्षापूर्वी माझा प्रकाश महाराजांचा परिचय नव्हता. सहज आमचे भगवान दादा मोहोळकर म्हणले, बापू तुमचा महाराजाचा परिचय. हे आळंदीला शिकायला होते. महाराजापेक्षा मी 4 वर्षांनी मोठा आहे तसा. आणि त्यांचं कीर्तन होतं. म्हणले तुम्ही त्यांचं कीर्तन कधी ऐकलं का? म्हणलं नाही. पाचंगरीला गेलो गाडी घेऊन. आणि महाराज त्यावेळेस काही वाहनं नसायची, काही साधनं नसायची. महाराजाला यायला वेळ झाला, आलेच नाहीत त्या दिवशी, गाड्या नसायच्या. आणि आम्ही तिथं गेलो. आम्हाला अर्धवट प्रवचन यायचं. आणि महाराजच नाही तिथे कीर्तन सांगायला. जातेगाव जमले, बोडकेवाडी जमली, पाचंगरी जमली. म्हणले प्रकाश महाराज यायनात. म्हणजे आता काय करायचं. अंकुशराव मुंडे नवीन नेते झाले होते त्या गावाचे, पुढारी म्हणायचे ह्याला. ते उठले, माझंच नाव पुकारलं. म्हणले पाटोद्याचे ते दुकानदार आलेत म्हणले, आणि ते चांगलं प्रवचन करतात म्हणले, आणि त्यांनाच कीर्तन सांगायला. आणि माझं नाव पुकारलं. मी तर दांडरूनच गेलो. विजारीवर होतो. उरका म्हणले महाराज नेसा धोतर नेसता यायला. परेशान झालो ताई. एक जणांनी धोतर नेसवलं. गाता सगळे अभंग अर्धालेच पाठ, एक अभंग पाठ नाही. आता गेवा तरी कोणता, सगळे अर्धालेच पाठ. आणि मग अचानक म्हणलं गाथा पाहिजे. काय चमत्कार झाला असं, एक म्हातारं कोणीतरी आलं आणि त्या अंधारामध्ये मला गाथा आणून दिला. जो अभंग आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. हा अभंग मी घेतला, मला घ्यायचा होता तो. आणि आज 35 वर्ष झालं महाराजाचं माझं प्रेम वाढत गेलं, पण कमी नाही झालं. लक्षात ठेवून असो, फार मोठी विभूती आहे. आपल्या सर्वांचं भाग्य आहे. महाराज वेळोवेळी आपल्याकडे हाक मारली की येतात, आपल्याला प्रेम देतात. आणि संतांच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती, समाधान प्राप्त होत असतं. मोहाचा क्षय होत असतो. मोक्षाचा परमोच्च आनंद जीवनात मिळत असतो. महाराज पुन्हा एकदा आपला प्रणाम करतो. आज माझे बांधव, तळे पिंपळगावचे बांधव आणि धनगर जवळक्याचे बांधव यांनी सुद्धा आम्हाला काही सेवा द्या म्हणून, मी पंक्ती मागितल्या नाहीत, पण आम्हाला काही सेवा द्या म्हणून या बांधवाने उत्कृष्ट अशी पंगत दिली. भाकरी या ठिकाणी त्यांनी पोहोचत्या केल्या. त्यांनाही सांगितलं आम्ही आमची भाजी बनवू, पण ते तेवढ्या म्हणायचे नाही आम्हाला काहीतरी सांगा, भाजीसाठी काही सांगा. मला काही अपेक्षा नसतानासुद्धा त्यांनी भाजीसाठी सुद्धा काहीतरी उपाययोजना इथं केली आहे. दोन्ही गावच्या बांधवाला मी कोटी कोटी धन्यवाद देतो.